जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गहू पिकाचा मोठा फटका बसला आहे। रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे शिवारातील पिके आडवी पडल्याची चित्रे पाहायला मिळत आहे। महागाव तालुक्यातील कोंदरी व वाकण परिसरात गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके जमिनीवर लोळल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। काल सायंकाळी 6च्या सुमारास महागाव तालुक्यात तिवरंग आणि वाकण कोंदरी या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर हव्यासह पाऊस झाल्याने शेतात उभं असलेलं गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झालेलं आहे। मोठं नुकसान या कालच्या अवेळी अवकाळी पावसामध्ये या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। उभं पीक हातातोंडाशी आलेलं वाया गेल्याने शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये हा आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे। या झालेल्या शेतमालाचं तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांचा शेतमालाचा पंचनामा करण्यात यावं व यांना भरीव आर्थिक मदत या शेतमालाच्या नुकसानीसाठी देण्यात यावं। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामध्ये दुष्काळाच्या दृष्ट चक्रात हे शेतकरी सापडले आणि शेतकरी अत्यंत नैराश्याच्या गर्तेत आहे। शासनाने या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।